ही घटना आहे रुचा आणि सूरजची. रुचा आणि सूरजचे लग्न 2012मध्ये मोठ्या थाटामाटात झालं होतं. दोघेही MD रेडिओलॉजिस्ट होते. दोघेही पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यामुळे लोक त्यांना आदर्श दाम्पत्य मानत होते. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. रुचाचं माहेर सुशिक्षित होतं. तिचे वडील सरकारी अधिकारी होते, तर भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला होता. या दोघांना 2 मुले होती. तसं पाहता सर्व काही गुण्यागोविंदानं चालू होतं, पण ते दिसण्यासाठी होतं. आतमध्ये प्रकरण काही वेगळंच होतं. सूरजच्या मनामध्ये काही वेगळं शिजत होतं. त्याच्या मनातील खेळ हा रुचाच्या जीवनावरती परिणाम करत होता. लग्नानंतरचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित होतं, पण हळूहळू सर्व काही बदलत गेलं. सूरज हा रुचावरती आर्थिक बाबतीत जास्त अवलंबून राहू लागला. तो रुचाच्या माहेरच्यांकडनं सतत पैशाची मागणी करू लागला. त्याला तिच्या माहेरून सारं मिळत होतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीची त्याला हळूहळू सवय होऊ लागली. तो तिला सतत म्हणत असे की तुझ्या वडिलांकडे इतकं सारं आहे, तर त्यातून तुला थोडेफार दिलं तर त्यातून त्यांचं काही कमी होत नाही. सुरुवातीला ती तो ज्याप्रमाणे म्हणत होता त्याप्रमाणे वागत होती. पण हळूहळू मात्र तिच्या लक्षात आले की आता हे जे काही होत आहे ते खूप जास्त होत आहे. हे कुठेतरी रोखलं पाहिजे. आता ती यासाठी विरोध करू लागली. तेव्हा मात्र त्याचा पारा वाढू लागला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. त्यानं जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न कुठेतरी अपूर्ण राहतात की काय, हे त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले. आता तर तो तिला मारहाणही करू लागला. त्यानंतर तर हद्द झाली. तो फक्त पैशासाठीच नाही तर इतर बाबतीतही तो तिला फसवत होता. तो स्त्रीलंपटपणा करत होता. एके दिवशी तिनं त्याला एका नर्ससोबत अश्लील चाळे करताना पाहिलं. तेव्हा तिनं त्याबद्दल विचारणा केली. त्यानंच चोराच्या उलट्या बोंबा करून तिला ओरडायला सुरुवात केली. त्याने तिच्यावरती हात उगारला. आता मात्र तिच्या सर्व सहनशक्ती संपल्या होत्या. ती पूर्णपणे हताश झाली होती. ज्या नवऱ्याचा संसार सांभाळून घेण्यासाठी ती सर्व सहन करत होती, तोच आता 4 चौघांतही तिच्या अब्रूचे धिंडवडे उडवत होता. रुचाने माहेरच्यांकडनं जसे पैसे मागण्यास नकार दर्शवला, तसा तसा तो तिला जास्तीत जास्त त्रास देऊ लागला. तो रात्री अपरात्री घरी येत असे. काही विचारल्यास त्याचे उत्तर देत नसे. शिवाय तिला पुन्हा मारहाण करत असे. एके दिवशी त्यानं तिला सांगितले की आपल्या हॉस्पिटलसाठी आपल्याला MRI मशीन खरेदी करायची आहे. त्यासाठी तू तुझ्या वडिलांकडनं पैसे आण. तिला मात्र हे ऐकून राग आला. तिचं म्हणणं होतं की जर आपण आपल्या कष्टाने पैसे कमवून मशीन घेतली तर त्याचा मला जास्त आनंद होईल. पैसे मागणार नाही हे ऐकून त्याचा राग अनावर झाला. त्यानं पुन्हा तिला बेदम मारहाण केली. तो तिला म्हणत असे, पैसे आण नाहीतर आत्महत्या कर. ती तर आता पूर्णपणे तुटून गेली होती. हे जीवन संपवून टाकावे हा विचार तिच्या मनात येत होता. पण आपल्या मुलांचा चेहरा समोर आल्यावरती आपल्या अशा विचारांना ती आवर घालत असे. कुणाला तरी याबद्दल सांगावे असे तिला नेहमी वाटत असे. पण सांगावे तर कुणाला सांगावे हाही प्रश्न तिला पडत होता. जर का माहेरी याबद्दल बोलले तर माहेरचे मला घेऊन जातील आणि मी इतके डॉक्टर असून स्वतःचा संसार स्वतः सांभाळू शकले नाही, या गोष्टीसाठी इतर लोकांचे टोमणे मला ऐकावे लागतील. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणींना याबद्दल कल्पना होती, पण त्या देखील तिला सांगत. ही हळूहळू परिस्थिती बदलत जाते. जशी जशी आपली मुलं मोठी होत जातात तशी तशी त्यांच्या वडिलांची मनस्थिती बदलत जाते. ते मुलांसाठी सुधारतात. त्यामुळे तूही थोडासा धीर धर. ही वेळ अशीच राहणार नाही. तिने देखील ह्या गोष्टीवरती अवलंब करायला सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांनी ती सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण सूरजमध्ये मात्र काहीही तीळ मात्र फरक पडत नव्हता. आपण इतकं सारं सहन करूनही आपल्या नवऱ्याला
त्याचा काहीही फरक पडत नाही या गोष्टीची खंत तिच्या मनाला पडली होती. दिवसेंदिवस तिच्या मनातील विचार हे निराशेच्या दरीमध्ये डुबत होते. ती दरी इतकी खोल होती की तिला त्यातून कुठेही प्रकाशाचा झोत आता दिसत नव्हता. तिची विचार करण्याची शक्ती जणू थांबली होती. डोळ्यापुढे गर्द अंधार थैमान मांडत होतं. तिनं 6 जून 2024 रोजी सकाळी फोन उचलला आणि आपल्या भावाला फोन केला. नेहमी हसून खेळून बोलणारी रुचा आज सुरुवातीलाच रडत बोलत होती. तिने बोलायला सुरुवात केली. भावा, मी हरले. खूप प्रयत्न केले सगळं सावरून ठेवण्याचे, पण मला त्यात यश आलं नाही. मार्ग कुठूनही सापडत नाही आणि आता कुणाला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नाही. फक्त एकच सांगणं आहे की माझ्या दोन्ही मुलांना सांभाळा. त्यांना माझी कमतरता जाणवू देऊ नका. माझ्या हातून सगळं काही सुटलं आहे, त्यामुळे मी आता माझे जीवन संपवत आहे. असे बोलून भाऊ हॅलो हॅलो बोलत असतानाच तिनं फोन तसाच ठेवून दिला. तिनं आपलीच एक ओढणी घेतली आणि त्याला गळफास लावून आपला जीव संपवला. भावाने तो फोन कट करून पुन्हा वारंवार फोन केला, पण तो फोन उचलायला ती होती कुठे? जेव्हा मुलं उठली तेव्हा त्यांनी आईची अवस्था पाहून रडायला, आरडाओरडा करायला सुरुवात केली. शेजारीही धावत पळत आले. माहेरची माणसंही आली, पण सर्व काही संपलेलं होतं. तिच्या भावानं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, पण तोपर्यंत तिचा नवरा सूरज रुपनर फरार झालेला होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक एवढी सुशिक्षित मुलगी, डॉक्टर मुलगी, पण तिचीही अशी अवस्था. तिच्या लहान 2 पाखरांना सोडून ती मात्र उडून गेली. पण खरंच तिनं जे केलं ते योग्य होतं का? यातून अजूनही काही पर्याय होते का? तिनं यासाठी माहेरच्यांची मदत घ्यायला हवी होती का? तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.